नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई, हमाल, लिपिक, स्टेनो आणि चालक तर या पदाची भरती निघालेली होती। तर आता याच्या परीक्षेबाबत एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। तर बघा मित्रांनो, जिल्हा सत्र न्यायालय औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्यांच्यामार्फत एक परिपत्रक काढण्यात आलेलं होतं। यामध्ये 26 एप्रिलला तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे, हे या ठिकाणी म्हटलेलं होतं। तर मित्रांनो, आता आणखी एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। तर बघा हे परिपत्रक कशा प्रकारचं आहे। तर बघा मित्रांनो, हे जे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे हे जिल्हा न्यायालय यवतमाळ, लक्षात ठेवायचं, जिल्हा न्यायालय यवतमाळ यामार्फत काढण्यात आलेलं आहे। विषय महत्त्वाचा आहे, उच्च न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील लिपिक, वाहन चालक, शिपाई, हमाल, फराश पदभरती संबंधित घेण्यात येणाऱ्या स्क्रीनिंग टेस्टकरिता परीक्षा केंद्राच्या उपलब्धतेबाबत माहिती पुरवण्याबाबत। ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमची जी परीक्षा आहे हे तुमच्या जिल्ह्यातच होणार आहे। तर तुम्ही ज्या जिल्ह्यातले रहिवासी आहे त्या जिल्ह्यातच तुम्हाला एक्झाम सेंटर या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे। या ठिकाणी म्हटलेला जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ यांच्या मार्फत दिवाणी न्यायालय स्तर कळंब, आर्णी, बांबुळगाव, काटंजी, दिग्रस, नेर, ठीक आहे, म्हणजे बा एक्झाम सेंटर तुम्ही उपलब्ध करून द्या विद्यार्थ्याला। विशेष म्हणजे तालुका लेवलवर पण तुम्हाला एक्झाम सेंटर या ठिकाणी मिळू शकते। या ठिकाणी महत्त्वाचं बघा, उच्च न्यायालय मुंबई, मुख्य आसन मुंबई, नागपूर, औरंगाबाद खंडपीठ यांच्या आस्थापनेवरील लिपिक, वाहन चालक, शिपाई, हमाल, फराश या पदाकरिता भरती प्रक्रिया दिनांक 26 एप्रिल 26 रोजी स्क्रीनिंग परीक्षा घेण्यात येणार आहे। तर आता एक्झाम डेट कन्फर्म झालेली आहे। अगोदर संभाव्य तारीख काढत होती, तर ते कन्फर्म झालेली आहे। 26 एप्रिलला तुमची या ठिकाणी परीक्षा घेतल्या जाणार आहे। त्या अनुषंगाने शिपाई, हमाल, फराश पदाकरिता 8,676 उमेदवार, म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातले जे विद्यार्थी संख्या असं समजून जायचं। लिपिक पदाकरिता 5,361 उमेदवार आणि वाहन चालक पदाकरिता 925 उमेदवार, असे एकूण 14,962 उमेदवाराची स्क्रीनिंग परीक्षा यवतमाळ येथे घ्यायची आहे। म्हणजे 14,962 जे अर्ज आहे हे यवतमाळ जिल्ह्यातमधून आलेले आहे असं या ठिकाणी समजून जा तुम्ही। तर यामध्ये स्क्रीनिंग परीक्षाकरिता शाळा महाविद्यालय उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे माननीय न्यायालय मुंबई यांनी संदर्भ पत्र क्रमांक 3 नुसार यवतमाळ जिल्ह्यातील इतर तालुक्यात परीक्षा केंद्राची व्यवस्था, लक्षात ठेवायचं, शाळा महाविद्यालय आरक्षित करण्याबाबत। तर तुमची जे एक्झाम सेंटर आहे हे तुम्हाला तुमच्या तालुक्यामध्ये पण मिळू शकते। ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण परिपत्रक आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। तर लक्षात ठेवायचं, आता 26 एप्रिल हे तुमची एक्झाम दिनांक आता नक्कीच झालेली आहे। 26 एप्रिलला सर्वच खंडपीठा अंतर्गत आपली एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद खंडपीठ आणि मुंबई खंडपीठ। ठीक आहे, आणि एक्झाम सेंटर जे आहे तुम्ही ज्या जिल्ह्यातले रहिवासी असाल त्या जिल्ह्यात तुम्हाला मिळू शकते। झालं असं तुमच्या तालुक्या लेवलवर पण तुम्हाला एक्झाम सेंटर या ठिकाणी मिळू शकते। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।